नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. वधूवर संस्था त्या खरंच फसवतात का? वधूवर संस्थांचं काम म्हणजे फक्त फसवी, पैसे घ्यायचे आणि रिस्पॉन्सच द्यायचा नाही. मस्त धंदा शोधून काढलाय. म्हणजे काय करायचं, आम्ही कसं समाजकार्य करतो हे दाखवायचं आणि पैसे लुटायचे, असेच विचार तुमच्या मनात येतात ना? या व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्वामी एंटरप्राइजेस. टॉप क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस असलेल्या सर्व प्रकारच्या युनिफॉर्म साठी वन स्टॉप सोल्युशन. आपल्या व्यवसायाला प्रोफेशनल लुक देण्यासाठी आजच संपर्क साधा. मित्रांनो, वधूवर संस्था काम करतात किंवा त्या समाजासाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना घेऊन आणतात, अनेक मेळाव्यांचे आयोजन करतात, अनेक काउन्सिलिंग सेशन्स आयोजित करतात. एवढं सगळं काम करूनही ज्या चांगलं काम करणाऱ्या वधूवर संस्था आहेत त्यांना हेच ऐकावं लागतं. आता याचे परिणाम हे लग्न संस्थेवर होणार आहेत की चांगलं काम करणाऱ्या वधूवर संस्था ह्या हताश होऊन बंद पडू शकतात. कारण ते जे तुमच्यासाठी काही कष्ट घेत आहेत ते तुम्ही अप्रिशिएटच करत नाही आहात. फक्त त्यांना प्रश्न विचारत आहात आणि त्यांना टोमणे मारण्याचं काम करत आहात. आता हे असं का घडतं हेही समजून घेणं आवश्यक आहे. बरेचदा चांगलं काम करणाऱ्या वधूवर संस्था खूप चांगलं काम करूनही, अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स चालवूनही, प्रत्येकाला पर्सनलाइज्ड सर्व्हिस देऊनही समोरची व्यक्ती ही रिस्पॉन्सच नीट देत नसल्यामुळे किंवा स्थळं नीट बघत नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीची लग्न ठरत नाहीत. अनावश्यक अपेक्षा आहेत. जरा उंचीसाठी सुद्धा 1 इंच कमी जास्त याच्याने स्थळं सहज रिजेक्ट करतात. स्वतःच ज्योतिषी बनून अनेक स्थळांना नाकारतात. पालकांच्या आणि वधूवरांच्या असं स्वभावामुळे अनेक वधूवरांची स्थळं नाकारली गेल्यामुळे चांगली स्थळं पाठवूनही वधूवर संस्थांच्या नशिबी अपयशच येतं. आता तुम्ही म्हणाल ते काय फक्त पैसे कमवण्यासाठीच तर बसलेले आहेत. वधूवरांचं लग्न जमवण्याची ही जी एक प्रोसेस आहे किंवा हे त्यांच्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करणं, मेळाव्यांचं आयोजन करणं, या ज्या गोष्टी आहेत याला बिझनेसचं स्वरूप आलेलं आहे, व्यवसायाचं स्वरूप आलेलं आहे. ते योग्य का अयोग्य असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात हा येत असेल. पण मित्रांनो, हे सगळं अरेंज करताना त्यामागे जो पैसा ओतावा लागतो तो विवाह संस्थांना ओतावा लागतो आणि त्या बदल्यात ते जर तुमच्याकडून काही नोंदणी फी घेत असतील तर त्याच्यात त्यांचं चुकलं काय? तुम्ही कोणासाठी फ्री काम करता का? म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही देशप्रेमी आहात असं तुमचं म्हणणं आहे असं आपण धरू, तुम्ही तुमच्या आवारातला एक रस्ता म्हणजे तुमचा अख्खा आठवडा ऑफिसला सुट्टी घेऊन तुम्ही रस्ता झाडता का? देशकार्य आहे. तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही तुमचे जे चार्जेस आहात ते घेतात. तुम्ही शिक्षक असाल किंवा तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीत असाल तरीही तुम्ही पगार तुमचा घेताच. तुम्ही अगदी रिक्षाही चालवत असाल तरी तुम्ही तुमचं जे भाडं आहे रिक्षा चालवण्याचं, पॅसेंजरला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे जे चार्जेस आहेत ते तुम्ही घेता. तुमची ही सेवाच आहे ना, खरं म्हणायचं झालं तर सर्व्हिस आहे ही, की मी एखाद्या माझ्या भारतीय मित्राला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं, पण मी ते फ्री नाही पोहोचवत, त्याच्यासाठी मी पैसे आकारतो. म्हणजे आपण या जगात प्रत्येक गोष्ट करतो त्याच्यासाठी आपल्यालाही त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. रिक्षा चालकाला रिक्षा विकत घेण्यासाठीही पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे. डॉक्टर असलेल्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणावर त्यांनी पैसे खर्च केलेले असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखाद्या समाजाशी निगडीत असलेलं काम करत असते तीही मोबदल्याची, पगाराची अपेक्षा ठेवतेच. मग विवाह संस्थांनी का बरं पैसे कमवायचे नाही आणि त्याला एक आपलं करिअर म्हणून का बरं त्याने निवडायचं नाही, त्याला मात्र ऑब्जेक्शन का, हाही विचार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे प्रोफेशन आहे आणि जसं प्रत्येक प्रोफेशनच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या काय प्रत्येक टर्म्स अँड कंडिशन लिखित स्वरूपात नसतात, पण एक काही स्टँडर्ड सेट केलेले असतात की विवाह संस्थांनी कसं वागावं, समाजहितासाठी काम करताना समाजाला लुटू नये ही गोष्ट विवाह संस्थांनी विचारात घेणं महत्वाचं ठरतं.
आणि याचा विचार दोघांनीही करणं आवश्यक आहे, विवाह संस्थांनीही आणि वधूवरांनीही. कारण ही लग्न संस्था आपल्याला टिकवायची असेल तर सामंजस्याने काम करणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपलं लग्न संस्था टिकावी यासाठी दोघांनीही पुढे येऊन चांगलं काम करणं, वधूवर आणि पालकांनी आपला चांगला जोडीदार मिळवण्यासाठी स्वतः सक्रिय राहणं आणि त्या विवाह संस्थांनीही उत्तम सर्व्हिस देऊन योग्य फी आकारणंही महत्वाचं आहे. मित्रांनो, शेवटी काय आहे, आपल्याला ही समाज व्यवस्था टिकवायची आहे आणि त्यासाठी काही व्यक्तींनी हे क्षेत्र निवडलेलं आहे लग्न जुळवण्याचं आणि हे अतिशय चांगलं काम आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात आणि त्याच्यासाठी जे मोबदला घेतात तो योग्यच आहे. फक्त तो मोबदला हा अल्प आहे का गरजेपेक्षा खूप जास्त आहे हे तुम्ही ठरवणं आणि विवाह संस्थांनीही यावर विचार करून ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जर तुमच्या मनात असा विचार असेल की विवाह संस्था खूप पैसे घेतात किंवा त्यांनी एकही रुपया घेतला नाही पाहिजे, तर हा विचार मनातून काढून टाका आणि पॉझिटिव्हली विवाह संस्थांकडे बघा, त्यांचा आदर करा आणि विवाह संस्थांनीही चला माझे पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं, नोंदणी फी आली, आता तुझ्या काही मी प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तुमचे कॉल्स मी उतरणार नाही, आता काही मी सर आणि मॅडम म्हणणार नाही, ही वृत्ती ही त्यांनी नष्ट करणे किंवा या वृत्तीवर त्यांनी कंट्रोल करणं आवश्यक आहे. कारण ही स्वार्थी वृत्ती झाली. मग तुम्ही स्वार्थी हेतूने, पैसे लुटण्याच्या हेतूने जर विवाह संस्था सुरू केलेली असेल तर ती आजच बंद करा. कारण तुम्ही या संस्थेचा अपमान करत आहात. ही जी प्रोसेस आहे त्याचा अपमान करत आहात, तो करू नका. कारण विवाह जुळवण्याचं कार्य हे खूप मोठं कार्य आहे. कदाचित तुम्ही डॉक्टर्स, इंजिनियर्स इतका विवाह संस्था चालवणाऱ्या माणसाला मान देत नाही आहात, पण त्यांचं कार्य हे तितकंच महत्वाचं आहे. कारण ते देशहितासाठी केलेलं काम आहे, ते समाजासाठी केलेलं काम आहे आणि त्याला रिस्पेक्ट मिळणं आवश्यक आहे. आणि हा जो रिस्पेक्ट आहे, हा जो आदर आहे विवाह संस्थांच्या कार्याचा, तो अबाधित ठेवायचा असेल तर ज्या फेक विवाह संस्था आहेत किंवा पैसे लुटण्यासाठीच या बिझनेसमध्ये उतरलेल्या विवाह संस्था आहेत, त्यांनी आपली दुकानं आजच बंद करा. कारण तुम्ही थोड्या काळासाठी पैसे कमवाल, पण त्याच्या मागे याच्यातून मिळणारं जे पुण्य आहे ते मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण हे एक व्रत आहे. वधूवरांचं लग्न ठरवणं हे खूप कष्टाचं काम आहे. हे एक व्रत आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, डोकं चालवावं लागतं, डोक्याला कधी कधी त्रासही होतो, कधी कधी मनावर परिणाम होऊ शकतो, इतकंही लोक त्रास देतात. म्हणजे काय, थोडक्यात स्ट्रेस येतो या कामाचा आणि त्यासाठी ते मोबदला जो घेत आहे तो मोबदला घेणं हे योग्य आहे. किती घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा आणि काय घ्यायचा यावरही विवाह संस्थांनी आणि वधूवरांनी विचार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, फेक विवाह संस्था किंवा खोट्या विवाह संस्था कसं काम करतात याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही याआधीच प्रदर्शित केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक क्लिक करा, व्हिडिओ जरूर बघा आणि खोटारड्या फेक विवाह संस्थांपासून सावध राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा. तो कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल 7 राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.